नमस्कार. सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा. नवी मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे. राजकीय वातावरणाला उधाण आलेलं आहे. या अनुषंगाने आपण आलो आहोत कोपरखैरणे सेक्टर 2 येथे प्रभाग क्रमांक 11 अ या विभागातून सौ मीनाक्षी किशोर पाटील या बीजेपीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत. तर आपण भेटणार आहोत त्यांचे मिस्टर समाजसेवक किशोर पाटील की जे गेल्या वेळेस निवडणुकीला उभे राहिले होते. काही फरकावरती ते जाऊन पोहोचले होते. आता आपण जाणून घेऊया याही वेळेस मीनाक्षीताई या निवडणुकीला उभे राहिले आहेत. तर जाणून घेऊया किशोर पाटील यांच्याकडून. सर काय सांगाल, आपण काय आव्हान कराल? नमस्कार. आव्हान तर तशी वाडामध्ये भरपूर नाही आहेत, कारण आम्ही 12 वर्षापासून समाजसेवेचा जो व्रत घेतला आहे त्यात बऱ्याचशा लोकांच्या समस्या आहेत. त्यांच्या आम्ही नाईक साहेबांच्या आशीर्वादाने भरपूर म्हणजे त्याच्या सखोल त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या सॉल्व केलेल्या आहेत जेवढ्या समस्या आहेत. आता समस्या खऱ्या म्हणजे वॉटर मीटर गटर आहेत, पण आम्ही माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या आमदार निधीतून फंड आणून महानगरपालिकेतून लोकांच्या शिवरेज लाईनच्या काम चालू केलेले आहे. आता तसं बघायला गेलं तर वार्ड नंबर 11ची परिस्थिती वॉटर मीटर गटरची खूप खराब आहे आणि त्याला कारणीभूत राजकारणी लोक आहेत, कुणाचे लक्ष नाही. पण आम्ही जेव्हापासून लोकांच्या सानिध्यात आलो तेव्हापासून त्यांना स्वच्छ पाणी देण्यासाठी महानगरपालिकेत जाऊन वेळोवेळी तिथे काही पाईपलाईन्स डॅमेज आहेत त्या रिपेअर करून लोकांना शुद्ध पाणी देण्याचा बी आम्ही भरपूर प्रयत्न केला. सिवरेज लाईन आहे ती आता असं झालं आहे की लोकांच्या पहिले छोटी छोटी घरं होती, लाईन तीच आहे. लोकांनी FSI वाढल्यामुळे लोकांनी घरं बनवली, पण सिवरेज लाईन तीच असल्यामुळे तिच्यावर बी लोड यायला लागला. त्यासुद्धा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या बदलणार पण. आपण गेल्या 10 ते 12 वर्षापासून समाजसेवा करत आहात. काय कामं केली? आपण नगरसेवक नाही तरी पण अनेक लोकांच्या मध्ये आपण 10-12 वर्षापासून. खरं तर म्हणजे आमचा मेन कामाचा दर्जा तर कोरोना काळात होता, कारण हा जो सेक्टर आहे कॉलनीचा सेक्टर 2-3 इथं कोणी समाजसेवक राहिलाच नव्हता. सगळ्यांनी आपले ऑफिस बंद केले. लोकांना कोरोनाने सगळ्याच लोकांना पूर्ण जनतेला वेठीस धरलं होतं. त्यावेळी लोकांना दुकान चालू नाही, राशन दुकान बंद सर्व. त्यावेळी आमचे आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांनी लोकांसाठी भरपूर पाहिजे ते आम्हाला हेल्प केली. मग ती ॲम्ब्युलन्सची असो, अन्नधान्याची असो, मास्क वाटप असो, सॅनिटायझेशन असो, गोळ्या सुद्धा अलवाच्या गोळ्या सुद्धा आम्ही लोकांना दिल्या. त्यावेळी लोकांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद पण दिलेत की दादा तुम्ही असल्यामुळं आम्हाला काही असं काही जाणवलं नाही, कारण आमच्याकडे तांदूळ नाही, तुम्ही आम्हाला तांदूळ सुद्धा घरापर्यंत आणून दिलेत. आणि हे सगळं नाईक साहेबांचा चमत्कारच म्हणावं लागेल की आपल्या अख्ख्या नवी मुंबईला त्यांनी तारलं. कारण अशा कोरोना भयंकर बिमारी असताना सुद्धा नाईक साहेबांनी जे धाडस केलं, फक्त एकच माणूस होता नवी मुंबईत नाईक साहेब, की त्यांनी सर्व लोकांना जे पाहिजे ते त्यांच्या जे इथं समाजसेवक आहे त्यांच्या थ्रू घरापर्यंत पोहोचवलं आणि लोकांनी त्याची जाणीव होईल. कारण तसं बघायला गेलं तर बघा, लोकांना कुणाला अपेक्षा नसते, पण संकट काळामध्ये त्यांच्या पाठीशी जो उभा राहतो त्याला ते आपले मतदान नक्कीच करतात. आणि कोरोना काळसारख्या महाभयंकर बिमारी फक्त आणि फक्त नाईक साहेबांचे खंदे समर्थक किंवा नाईक साहेब स्वतः उभे राहिले आणि बऱ्याचशा लोकांना सवलत दिली, ॲम्ब्युलन्स दिले, बऱ्याचशा लोकांना हॉस्पिटलमध्ये त्यांचं ॲडमिशन करून दिलं. लोकांचे आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला सुद्धा CBC बोर्ड म्हणा, कुठली कॉलेज म्हणा, किंवा की आम्ही लोकांसाठी जाऊन त्यांना ॲडमिशन करण्यासाठी जातो. कुणाला महानगरपालिकेची गरज भासते, त्यांना महानगरपालिकेत जाऊन हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट करतो. या अशा बऱ्याच समस्या आहेत त्या आम्ही आता बोटावर मोजण्या इतक्याच ठेवलेल्या आहेत. कारण लोकांना माहीत झालं की समस्या असेल तर किशोर पाटीलला फोन करा, आपली समस्याचं निवारण होतं. म्हणून लोकांना मला समस्या जाणवत नाही असल्या की मला लगेच फोनवर कळवतात. सर काय सांगाल, आपण येणाऱ्या काळामध्ये
नगरसेवकची निवडणूक झाल्यानंतर आपला अजेंडा काय असणार आहे आणि मीनाक्षीताई मार्फत जनतेला काय आव्हान करा? बघा, येणाऱ्या काळामध्ये आव्हानं तर फार कमी कमी ठेवलेलीच आहेत वार्डामध्ये. पण आम्हाला निवडणुकीत चान्स भेटला तर आम्ही आमचा जो प्रभाग आहे, प्रभाग 11, त्यात 4ही नगरसेवक म्हणून आम्ही याला थोडा हायटेक करायचा प्रयत्न करणार. बऱ्याचशा समस्या आहेत, पार्किंग समस्या आहेत, थोड्या लोकांसाठी दर्जेदार सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्यांची सुरक्षेची देखभाल करायची आहे आणि ह्या आम्ही करणारच. आम्ही येणाऱ्या या 15 तारखेला आमचे भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार यांना मतदान करून लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे आणि जसा पाठिंबा ते देतील त्याच्यापेक्षा आम्ही त्यांच्या पाठीशी हमेशा उभेच आहोत आणि त्यांना कुठल्याही प्रकारे अडचण होऊ देणार नाही ही मी आज अपील करतोय. कारण आम्ही या एवढे 12 वर्षापासून काम करत असताना लोकांच्या हर एक समस्याला आम्ही आमची समस्या समजून तिथे निवारण केलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला मी सगळ्या मतदार बंधूंना विनंती करेन की बाबा आमच्या या मॅडम उभ्या आहेत, मीनाक्षी पाटील, संगीता म्हात्रे, केशव अंकल, शिरीष दादा, या 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, जेणेकरून कुठलीही समस्या झाली तर ती सोडण्यासाठी आम्ही तत्पर राहू. कारण हे सर्व जेवढे 4ही शिलेदार आहेत ते नाईक साहेबांचे खंदे समर्थक आहेत. देशामध्ये मोदी साहेबांचे सरकार आहे, राज्यामध्ये हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे सरकार आहे, तसं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नाईक साहेबांचेच सरकार येणार आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल. म्हणून मी सर्वांना निवेदन करतो की कारण पूर्ण सिस्टम जर एकच असेल तर आपली कामं लवकर होतात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी भारतीय जनता पार्टीलाच वोटिंग करावी एवढी मी विनंती करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.